तर नमस्कार मित्रांनो, चला आज आम्ही चाललो होतो ॲड शूट करायला. तर आता आम्हाला जायचंय शिव आहे बघा, चांद बेबी महाल. आम्ही बघतो आधी काय अरे बाबा सर, पायरेले खतरनाक आहेत बरं सर. मला तर काय अयो मित्र न बघा कसलं खतरनाक आहे रे बाबू. फायनली वरती आलो. कसलं खतरनाक आहे. वाव, हा एका 2-3 रीला होत्या ना आपल्या. बघू बघू असतील वरती. आता बस एवढा टोक आहे. हा राणी नसेल बर का, हे लढाई करायचं काहीतरी युद्ध शॉर्टकट. कुठून आहे होय अहो खाली अजून काय काहीतरी खात असणार आहे. जस्ट एन्जॉय. आधी सोशल मीडियाला ऐकलं होतं, आज ॲडच्या निमित्त आज बघण्यात आला हा माल. सध्या ह्याला लॉक करून टाकले. वरती खालनं बघा घ्या किती किती खतरनाक दिसते खालनं. खाली बघा. अरे बापरे खतरनाक. असं कधीतरी येऊन बघायचं बाहेर. उतरायचंय आपण ज्या रस्त्याने आलतो त्याच रस्त्याने खाली जायचंय. पण सावकाश पूजा वहिनी. तर बघितलं का कसला चांद बेबी महाल आहे. आणि इथं असं सोशल मीडियात ऐकलं होतं, पण आता सध्या ह्या महालवरती येऊन व्हिजिट केलं. आणि आपल्याला आता पुढं जायचं आहे, परभणी साईडला आपल्याला जायचं आहे. तिथं आपलं महत्त्वाचं काम आहे ॲड शूट करायची. आणि चला आले सर्व वहिनीला घेऊन आले, तर बाकी सगळं आपल्याला व्हिजिट करायचं आहे. तर ब्लॉगला कंटिन्यू करा. आणि आता येताना आम्ही ह्या बोळकांडातून आलो. म्हणजे हे काही येण्याचं काय किंवा त्या कालीन म्हणजे म्हणता येईल की लढाईचं की प्रवेश असेल. ते म्हणतात की आपलं गुपित दरवाजा. आणि याची अशी खासियत आहे मित्रांनो, ह्याच्या आतमध्ये यायचं म्हटलं का तरी हा दगड एवढा मऊ झाला आहे का नाही मित्रांनो, कधी पण आपला पाय घसरू शकतोय ना आपला कार्यक्रम होऊ शकतोय. तरी कृपया करून आला तर सांभाळून या. चला पिवडे आले चला मित्रांनो. तिथं आपले किया लावली बघा, आणि इकडं खाली तळग आहे. आता इथूनच माझा कार्यक्रम झाला, पण असो चला. किती खतरनाक दिसतंय. वाव, हा चांद बेबीचा पूर्ण इंटोरियर. आपल्याला ह्याच्या टॉपला पण जाता येते, पण कारण काय इश्यू आला आहे, त्या साईडला जो दरवाजा आहे का नाही वर जायचा, तिथं कुलूप लावलेलं सध्या. चला आपण बघूया. तर ब्लॉगला कंटिन्यू करा. चला खतरनाक दिसतंय. आणि हे तर बघू शकताय याला कुलूप लावले. याला कुलूप नसतं का, पण टॉपला गेलो असतो वरती, तुम्हाला दाखवलं असतं वरनं काय काय गोष्टीत काय काय नाही. चला आणि एकाला साईडने पण दाखवतो. चला थोडं बघू शकताय व्ह्यू आहे. चला विजिट करायचं, हा महाल कवर करायचा आहे. यार किती खतरनाक
शकतोय. हा 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 हा. देवळ्या 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 बघू शकताय. हा हा. चला, अशा ठिकाणी आल्यानंतर ग बसून जमत नाहीये. जे काय गोष्टी असतात ते सगळ्या ओपन वर्ल्ड दाखवावं लागतात. मग बाकी सारे पर्यटक येतात फिरायला. तर सध्या ऐकलं होतं सोशल मीडियाला ह्याच्या बाबतीत. तर आज सत्य परिस्थिती इथपर्यंत आलो. तर बघू शकता एक टाक आहे, म्हणजे ॲक्च्युअल माहीत नाही मला, पण इथं जरा पाण्याचं काही तळ आहे तळ. आणि अशा ठिकाणी झाडे, तर त्याला झाडांना दगडाचं काहीतरी असं पण आळं म्हणतो का नाही ते केलं आहे. असं खतरनाक वातावरण. आणि हा एका डोंगरावरती बसलेला मेल आहे, चांद बेबी. आणि लोक काय करतात, येतात इथं घाण करून जात आहे, थुकतात इथं. चला, आता ब्लॉगला इथं एंड करतो. पुढल्या ब्लॉगमध्ये भेटतो. तर आपल्याला परभणीचं काय काय टूर दाखवायचं इथे एक लॉजिक आहे मित्रांनो. ह्या महालमध्ये जरा थोडे आपण बोललं का तरी आजूबाजूला आवाज जातो, व्हॉइस ओव्हर होतो. असो, चला आपल्याला हा ब्लॉग इथं संपवायचा आहे आणि आपला पुढला प्रवास चालू करायचा आहे. आणि आपल्याला ते जे पुण्याची टीम येणार आहे ते आपल्याला तिथं दाखवतो कोण आहे ते ब्लॉगमध्ये पुढल्या. चला, या ब्लॉगला इथं संपवतो, पुढल्या ब्लॉगमध्ये भेटतो. तर नमस्कार, टाटाबाई, जय हिंद, जय भारत. चला, आत्ता सरांच्या 2-3 रीला काढायच्या, तर बाय.